जी चॅम्प अबॅकस आणि ब्रेन जिम ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू. आठवड्यातून फक्त 2 दिवस. आजच आपल्या मोफत डेमो क्लाससाठी संपर्क करा. पत्ता महादेव मंदिर जवळ शास्त्री चौक, नळदुर्ग. संपर्क क्रमांक 883033. टॉप 1 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अणदूरमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास. सायरन वाजूनही चोरट्यांचा धाडसी प्रयत्न. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सोने चांदीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे 2 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. ही चोरी पहाटे 3:45 सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अणदूर येथील व्यापारी किरण मोटे यांच्या मालकीचे महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान मुख्य बाजारपेठेत आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजनुसार शटर फोडून आत जात असताना 2 वेळेस सायरन वाजल्याचा आवाज आला होता. मात्र सायरनचा इशारा मिळूनही चोरट्यांनी कोणतीही भीती न बाळगता चोरीचा प्रयत्न सुरू ठेवत दागिन्यांवर हात साफ केला आणि पसार झाले. दरम्यान चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू केली आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेत ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे अणदूर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी सूरज कांबळे, तुळजापूर, धाराशिव.